सुस्वागतम. अल्फा टीव्ही निर्मित सादर करत आहोत नक्षत्रांचे देणे ग दी माडगुळकर. आणि बेनीत खोचून मरवा. जाशी कुणीकडे कोणाकडे सखे सांगना काग बघते समागे पुढे. परी गोरी गोरी चाप्यावानी सुकुमारी दुपारच्या पारी ऊन जळते गवर ऊन जळते. जासी कुणीकडे कोणाकडे सखे सांगना काग बघते समागे पुढे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते महाकवी गजानन दिगंबर माडगुळकर. शब्दसिद्धी त्यांना जन्मतःच लाभली होती, त्यामुळे कुठल्याही अनुभवाला ते शब्दांनी रूपवान करीत. कवी, गीतकार, कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, अभिनेता, कादंबरीकार, नाटककार, संपादक अशा अनेक नात्यांनी आपल्याला ते माहीत आहेत. माडगुळकरांनी महाराष्ट्राला पसापसा भरून साहित्यधन दिलं. साहित्याच्या सगळ्या क्षेत्रात यशस्वी रीतीने त्यांनी संचार केला आणि महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून नाचून गाऊन जागता ठेवला. त्यांच्या गीतरामायणाने मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं. तरीसुद्धा कुणाही रसिकाला गदिमा भावतात ते त्यांच्या हजारो गाण्यातून. पुलंच्याच शब्दात सांगायचं झालं तर माडगुळकरांच्या गीतांच्या झोक्यांनी आज पाळण्यातले चिमुकले डोळे गायगाई करतात. प्रेयसी प्रियकराला माझा होशील का असं त्यांच्याच शब्दात विचारते. खेड्यातल्या सया त्यांचं गाणं गात गात वारुळाला नागोबाला पुजायला जातात.
गीत रामायणातल्या गाण्यांनी ओसऱ्या दुमदुमतात, त्यांच्या लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात. जिंकू किंवा मरू या तालावर सैनिकांची पावलं पडतात. त्यांच्या पटकथा पडद्यावर जिवंत होऊन येतात. महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला हा प्रतिभा संपन्न कलाकार. गदिमांना आपल्यातून जाऊन 25 वर्ष होऊन गेली, पण त्यांच्या अनेकविध कलाकृतीतून आपल्याला ते भेटत राहतात. त्यांच्या महान, तेजस्वी, बहुरंगी, बहुस्पर्शी व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. हो, आम्ही प्रयत्नच म्हणतो, कारण अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला 2.5-3 तासांच्या मर्यादित करणं हे केवळ अशक्य. तरीही त्यांच्या गाण्यांचा, कलाकृतींच्या पुनःप्रत्ययाचा आनंद देणं हेही नसे थोडके.